नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलाय, सगळं पाणी दिसायला लागलं इथूनच. आपण या पांढऱ्या पुलावर आलो आणि इथून लयच मोठ्या प्रमाणात पाणी वाढलेलं दिसायला लागले. तिकडं हे सोलापूर हायवे आहे, सोलापूर हायवेला पाणी चिटकायला आलंय. अरे त्या घराकडे तुला पाणी दिसेना काय भाई, बघ ना तिथं. हे सर्व पाण्यात गेलेलं आहे पलीकडचं. तिथं सोलापूर हायवे आहे ना, त्याला पाणी चिटकायला आले थोडं कमी. अजून पाणी पातळी वाढणार असं वरून कळालं आपल्याला. आणि तिकडं गेल्या वेळेस तिकडं पाणी आलं नव्हतं, ते सगळं अजून पाणी आले. तिकडं पब्लिक जमा झाली. इथं गेल्या वेळेस पाणी नव्हतं, हे आता सर्व पाणी आलं इथं. आणि असे मोठमोठे खड्डे पण आहेत वाट्याला. हे सगळं पाण्यात गेल्या वेळेस होते, पाणी नव्हतं, ते आता सगळं पाण्यात आहे. इथे थांबू, इथे थांबू. आपली आहे का त्या इथं 5 झाडं होती, पण आता नाही, ती एक पण नाही, झाडं सगळं वाहून गेले. इथलं मोठ्या प्रमाणात पाणी वाढले. पाण्याचा विसर्ग पण फास्ट आहे. तिथं तुम्हाला हायवे दिसत असेल. तुमच्याकडे पाणी आलं का पुराचं? आपल्या बाबांना खूप दुःख व्हावं लागलंय पाणी आल्याबद्दल. त्यांचं घर पाण्यात गेले, त्यामुळं इथं हे इथलं पडलंय आणि इथं किती पाणी दिसलंय. सगळं पाणी पाणी झालं इकडं. बाला कसा आला पूर? एक नंबर ना. इथे किती झाडं होती सगळी वाहून गेली. आणि तिथून ते इथपर्यंत एवढंच नदीचं पात्र आहे ना, हे सगळं पाणी पाणी झालंय सगळीकडे. सीना 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 या इथं सगळ्या शेतकऱ्यांचा ऊस होता, पण आता कायच राहिलं नाही, सगळं वाहून गेले. झाडं पण राही नाही ती. अजून सगळी इथं पोरं जमा झाली आपली. ब्लॉक चालू आहे, ब्लॉक चालू आहे. सॉरी आबा तोबा. बाबा मी नाही केलं, नदीवर आहे, नदीवर आहे.